नमस्कार फ्रेंड्स, आज आपण साहित्य समीक्षा सिद्धांत या विषयातील घटक 1, उपघटक ई, साहित्य समीक्षेच्या पायऱ्या या घटकाचा आज आपण प्रश्न-उत्तरी स्वरूपामध्ये सविस्तर माहिती मिळवणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर घटक 1, उपघटक ई, साहित्य समीक्षेच्या पायऱ्या. कोणते मुद्दे आलेत या घटकामध्ये ते समजून घेऊया. प्रस्तावना: साहित्य कृतीचे विश्लेषण किंवा मूल्य निर्णय करण्यासाठी काही ठराविक पद्धतींचा, टप्प्यांचा किंवा पायऱ्यांचा अवलंब करावा लागतो. या पायऱ्या म्हणजे समीक्षेची प्रक्रिया होय. काय म्हटलेलं आहे? एखाद्या साहित्य कृतीचे विश्लेषण किंवा मूल्यनिर्णय किंवा मूल्यमापन करण्यासाठी काही ठराविक पद्धतींचा, टप्प्यांचा, पायऱ्यांचा अवलंब करावा लागतो. या पायऱ्या म्हणजे समीक्षेची प्रक्रिया होय. एखाद्या समीक्षकाला वाङ्मय कृतीकडे पाहताना तात्विक, कलात्मक, सामाजिक, ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. या सर्व प्रक्रियेत क्रमशः पुढे जाणे म्हणजेच समीक्षेच्या पायऱ्या होय. साहित्य समीक्षेच्या प्रमुख पायऱ्या काय आहेत? तर अध्ययन करणं, रीडिंग म्हणजे वाचन करणं. समीक्षेची पहिली पायरी आहे ती म्हणजे वाचन. वाचन हे केवळ शब्दांचे नव्हे तर अर्थांचे, भावनांचे असते. समीक्षकाने कृतीचे पुन्हा वाचन करून तिचा स्वर, आशय, शैली, प्रतीक, भावविश्व समजून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, कुसुमाग्रज यांच्या विश्वास कवितेचे वाचन करताना फक्त शब्द नाही तर त्यामागची वेदना आणि आशावाद जाणवला पाहिजे. दुसरा आहे समज, अंडरस्टँडिंग, आकलन. दुसरी पायरी म्हणजे कृतीचे आकलन. समीक्षकाने लेखकाचा हेतू, प्रतिमा, प्रतीक, पात्र, कथनशैली यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कृती कोणत्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक संदर्भात लिहिली गेली आहे हे समजणे आवश्यक असते. तिसरं आहे विश्लेषण, ॲनालिसिस करणे, घटकांचा अभ्यास करणे. या टप्प्यात समीक्षक कृतीचे विभाजन करून तिच्या घटकांचा अभ्यास करतो. कृतीचे भाषा, शैली, प्रतिमा, लय, पात्ररचना, कथानक, प्रतीक, भावनिकता या सर्व घटकांचे विश्लेषण केले जाते या टप्प्यात. उदाहरणार्थ, ययाती कादंबरीत पाप व प्रायश्चित या संकल्पनेचे विश्लेषण करून तिच्या तात्विक गाभ्याचा शोध घेणे. चौथा टप्पा आहे, चौथी पायरी आहे मूल्यांकन, इव्हॅल्युएशन करणे, मूल्य निर्णय करणे. समीक्षकाने कृतीतील गुणदोषांचा न्याय्य निर्णय द्यावा लागतो. हा निर्णय भावनिक नसून तर्क आधारित असावा. मूल्यनिर्णय करताना कलात्मकता, विषयाची मौलिकता, आशयाची सखोलता व भाषाशैली यांचा विचार करावा लागतो. पाचवी पायरी आहे विवेचन, इंटरप्रिटेशन, अर्थनिर्णय काढणे. कलाकृतीचा अर्थनिर्णय काढणे, विवेचन करणे. या पायरीत समीक्षक कृतीचा अर्थ स्पष्ट करतो. कृतीतील प्रतीक, रूपक, संकेत आणि लेखकाचा भावार्थ उलगडतो. कधीकधी कृतीला नव्या दृष्टीने अर्थ देणे हेही समीक्षेचे कार्य असते. निष्कर्ष काय आहे? कन्क्लुजन काय आहे? तर शेवटची पायरी म्हणजे निष्कर्ष. शेवटची पायरी आहे निष्कर्ष. तर समीक्षक आपले निरीक्षण, विश्लेषण आणि मूल्यनिर्णय यांचे संकलन करून अंतिम मत मांडतो. हा निष्कर्ष संक्षिप्त, वस्तुनिष्ठ आणि संतुलित असावा लागतो. तर ह्या साहित्य समीक्षा प्रक्रियेच्या 6 पायऱ्या, ह्या 6 पायऱ्यांमधून एखाद्या कृतीची समीक्षा, साहित्य कृतीची समीक्षा केली जाते. कोणत्या पायऱ्या आहेत? तर पहिली पायरी आहे वाचन, अध्ययन करणे, रीडिंग करणे, वाचन करणे. दुसरी आहे समज, अंडरस्टँडिंग, साहित्य कृतीचं आकलन करणे. तिसरे आहे त्या साहित्य कृतीचं विश्लेषण करणे, ॲनालिसिस करणे, साहित्य कृतीतील घटकांचा अभ्यास करणे. चौथं आहे त्या साहित्य कृतीचे मूल्यमापन करणे, इव्हॅल्युएशन करणे, मूल्यनिर्णय करणे. आणि 5वं घटक आहे विवेचन करणे. त्या साहित्य कृतीचे अर्थ लावणे, अर्थनिर्णय करणे, इंटरप्रिटेशन करणे. आणि 6वं आहे निष्कर्ष काढणे, म्हणजे निर्णय घेणे. तर ह्या 6 पायऱ्यातून एखाद्या साहित्य कृतीची समीक्षा केली जाते. दीर्घ प्रश्न आलेले आहेत. साहित्य समीक्षेच्या पायऱ्यांचे सविस्तर विवेचन करा. समीक्षा करण्याची प्रक्रिया अनेक टप्प्यातून विभागली जाते. प्रथम वाचन व आकलन, नंतर विश्लेषण व मूल्यनिर्णय, शेवटी विवेचन व निष्कर्ष आहे. या सर्व टप्प्यांचा उद्देश म्हणजे कृतीचा सर्वांगाने अभ्यास करून तिच्या सौंदर्याचा शोध घेणे. प्रत्येक पायरी ही समीक्षकाच्या संवेदनशीलतेचा आणि विचारशक्तीचा पुरावा असते. प्रश्न 2, वाचन आणि आकलन ह्या पायऱ्या समीक्षेत का महत्त्वाच्या आहेत? समीक्षक कृतीकडे ज्या दृष्टीने पाहतो ती दिशा वाचन आणि आकलनावर अवलंबून असते. चुकीचे वाचन किंवा बरोबरचे आकलन केल्यास मूल्यनिर्णय किंवा मूल्यमापन चुकीचा ठरतो. म्हणूनच प्रत्येक ओळीमागील भावार्थ समजून घेणे ही समीक्षेची मूळ आवश्यकता असते. प्रश्न 3, विश्लेषण आणि मूल्यनिर्णय ह्या पायऱ्यांचा संबंध स्पष्ट करा.
विश्लेषणात कृतीचे घटक वेगळे करून पाहिले जातात, तर मूल्यनिर्णयात त्या घटकांची गुणवत्ता ठरवली जाते. उदाहरणार्थ कवितेतील प्रतिमांचे विश्लेषण करून त्यांच्या प्रभावीपणावर निर्णय देणे. दोन्ही पायऱ्या परस्पर पूरक आहेत. प्रश्न 4. विवेचन या पायरीचे कार्य स्पष्ट करा. विवेचन म्हणजे कृतीचा अर्थ उलगडणे. समीक्षकाने लेखकाच्या आशयाला न्याय देत वाचकासमोर नव्या दृष्टिकोनातून अर्थ सादर करावाचा असतो. उदाहरणार्थ विश्वास कवितेतील अंधारातला प्रकाश ही प्रतिकात्मक कल्पना विवेचनातून स्पष्ट होते. प्रश्न 5. समीक्षेच्या पायऱ्यांचा एकूण उद्देश काय आहे? या सर्व पायऱ्यांचा उद्देश कृतीचं सत्य, साहित्य कृतीचं सत्य, सौंदर्य आणि मूल्य यांचा शोध घेणे आहे. समीक्षा म्हणजे केवळ दोषदर्शन नव्हे, तर साहित्य कृतीतील जीवनदृष्टी उलगडण्याची प्रक्रिया आहे. लघुत्तरी प्रश्न आलेले आहेत. समीक्षेची पहिली पायरी कोणती आहे? वाचन, अध्ययन ही समीक्षेची पहिली पायरी आहे. कृतीतील घटकांचा सखोल अभ्यास कोणत्या टप्प्यात होतो? कृतीतील घटकांचा सखोल अभ्यास हा विश्लेषणात या टप्प्यात होतो. प्रश्न 3. मूल्य निर्णय करताना समीक्षाने काय लक्षात घ्यावे? मूल्य निर्णय करताना समीक्षाने तटस्थता, न्यायनिर्णय, कलात्मकता या गोष्टी लक्षात घ्यावेत. प्रश्न 4. विवेचन म्हणजे काय? विवेचन म्हणजे कृतीचा अर्थ व आशय स्पष्ट करणे. प्रश्न 5. निष्कर्ष पायरीचे महत्त्व काय? निष्कर्ष पायरीचे महत्त्व सर्व निरीक्षणांचा संक्षिप्त व संतुलित निर्णय सादर करणे होय. आता महत्त्वाच्या टिपा आल्यात. वाचन म्हणजे काय? तर समीक्षेचा आरंभ बिंदू आहे हा. संवेदनशील आणि अर्थपूर्ण वाचक आवश्यक असतं. दुसरा आहे आकलन. कृतीचा हेतू, संदर्भ, अर्थ समजून घेणे म्हणजे आकलन होय. नंतर आहे विश्लेषण. कृतीचे कलात्मक घटक वेगळे करून पाहणे म्हणजे विश्लेषण होय. मूल्यनिर्णय. गुण दोषांचा न्याय्य आणि तटस्थ निर्णय घेणे म्हणजे मूल्यनिर्णय, मूल्यमापन होय. विवेचन व निष्कर्ष. कृतीचा अर्थ व अंतिम मत स्पष्ट करणे म्हणजे विवेचन आणि निष्कर्ष. समारोप काय? समीक्षेच्या पायऱ्या म्हणजे साहित्य कृतीचा अर्थ, मूल्य, सौंदर्य समजून घेण्याची वैज्ञानिक प्रक्रिया होय. या पायऱ्यांतूनच समीक्षक साहित्य कृतीतील जीवनदृष्टी, कलात्मकता आणि सर्जनशीलता शोधून काढतो. नासी फडक्यांच्या मते समीक्षा म्हणजे सत्य आणि सौंदर्याचा विवेकपूर्ण शोध. हे वाक्य किंवा हे व्याख्या नासी फडके यांनी केलेली आहे. आता काही प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. समीक्षा म्हणजे काय ते सांगून समीक्षेच्या पायऱ्या सविस्तर स्पष्ट करा. समीक्षा म्हणजे काय? तर समीक्षा म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचे किंवा कलाकृतीचे गुणदोष विवेचन करणे. सोप्या भाषेत सांगायचे तर कलाकृतीचे तटस्थपणे केलेले मूल्यमापन म्हणजे समीक्षा होय. यामध्ये केवळ दोष काढणे अभिप्रेत नसून त्या कलाकृतीचा आस्वाद घेऊन तिचे महत्त्व अधोरेखित करणे हा मुख्य उद्देश असतो. समीक्षेच्या पायऱ्या काय? तर वाचन, अवलोकन करणे, प्रथम पूर्ण साहित्यकृती सूक्ष्म आणि एकाग्रतेने वाचन करणे, नंतर मग आस्वाद घेणे, आकलन करणे. साहित्य कृतीच्या वाचनातील त्यातील सौंदर्य, स्थळे आणि भावविश्व समजून घेणे. तिसरा विश्लेषण. कलाकृतीचे घटक उदाहरणार्थ कथानक, पात्रे, भाषाशैली वेगवेगळे करून त्यांचा अभ्यास करणे. नंतर आहे अर्थनिर्णय. अर्थनिर्णय करणे, इंटरप्रिटेशन करणे. लेखकाला किंवा कवीला त्या कृतीतून नक्की काय सुचवायचं आहे याचा शोध घेणे. आणि नंतर आहे मूल्यमापन. वरील सर्व बाबींच्या आधारे ती कलाकृती श्रेष्ठ दर्जाची आहे की नाही ते ठरवणे. प्रश्न 2. समीक्षेचे स्वरूप सांगून समीक्षेची विविध टप्पे सांगा. समीक्षेचे स्वरूप कसं आहे? तर समीक्षा ही बौद्धिक प्रक्रिया आहे. तिचे स्वरूप चिकित्सक आहे. समीक्षा ही केवळ वैयक्तिक आवड-निवड नसून ती पुराव्यांवर व सिद्धांतांवर आधारित असते. ती कलाकृती आणि वाचक यांच्यातील दुवा म्हणून काम करते. आता समीक्षेचे टप्पे काय आहेत? वर्णन. कलाकृतीतील काय मांडले हे याचे थोडक्यात वर्णन करणे. विश्लेषण. कलाकृतीची जडणघडण कशी झाली ते पाहणे. तुलना करणे. समकालीन किंवा त्याच विषयावरील इतर कलाकृतींची तुलना करणे. नंतर आहे निर्णय. कलाकृतीच्या यशा-अपयशाबद्दल अंतिम मत मांडणे. प्रश्न 3. समीक्षा म्हणजे काय? समीक्षेची मुख्य अंगे कोणती ते विस्ताराने लिहा. समीक्षा म्हणजे काय? तर समीक्षा म्हणजे एखाद्या विषयाची केलेली चिकित्सा होय. ओके. समीक्षेचे मुख्य अंगे काय आहेत? आस्वाद घेणे. समीक्षा ही आस्वादावर आधारलेली असते. जोपर्यंत समीक्षक स्वतः रसिक होऊन कलाकृतीचा आनंद घेत नाही तोपर्यंत तो तिची योग्य समीक्षा करू शकत नाही. बुद्धिनिष्ठता. समीक्षेत भावनांपेक्षा विचारांना महत्त्व असते. तर्काच्या आधारे मांडणी करणे हे महत्त्वाचे अंग आहे. तटस्थता. समीक्षक कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय कलाकृतीकडे पाहतो. म्हणजे तो निष्पक्षपातीपणे कृतीकडे पाहत असतो.
सामाजिकता कलाकृतीचा समाजावर काय परिणाम होतो हे तपासणे हे सुद्धा एक महत्त्वाचे अंग आहे. प्रश्न 4, समीक्षाच्या विविध व्याख्या सांगून समीक्षा प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करा. समीक्षेच्या काही विविध व्याख्या आहेत. मराठी विश्वकोशानुसार साहित्य कृतीचे मूल्यमापन आणि विश्लेषण करणारी विद्या म्हणजे समीक्षा होय. मॅथ्यू आर्नोल्ड यांच्या मते जगातील जे सर्वोत्तम विचारले आणि जाणले गेले आहे त्याचा निष्पक्षपातीपणे प्रसार करणे म्हणजे समीक्षा होय. आता समीक्षा प्रक्रिया काय? समीक्षा प्रक्रिया ही वाचनापासून सुरू होऊन मूल्यमापनावर संपते. यामध्ये समीक्षक प्रथम कलाकृतीशी एकरूप होतो, तन्मयता त्यामध्ये येते. त्यानंतर तो त्यापासून दूर होऊन तटस्थता यातील घटकांचे पृथक्करण करतो. ही प्रक्रिया शास्त्रशुद्ध असते. प्रश्न 5, समीक्षेची प्रक्रिया ही एक शोधाची प्रक्रिया आहे, हे विधान स्पष्ट करा. हे विधान समीक्षेची प्रक्रिया ही एक शोधाची प्रक्रिया आहे, हे विधान अत्यंत सार्थक आहे. नव्याचा शोध समीक्षा म्हणजे केवळ वरवरची माहिती देणे नव्हे, तर लेखकाच्या शब्दांच्या मागे दडलेला अर्थ शोधणे होय. सौंदर्याचा शोध असतो त्यात. कलाकृतीतील दडलेली कलात्मकता आणि सौंदर्य स्थळे शोधण्याचे काम समीक्षक करतो. त्या समीक्षेत सत्याचा शोध असतो. कलाकृती मानवी जीवनाचे कोणते सत्य मांडते याचा शोध समीक्षेत घेतला जातो. प्रेरणेचा शोध असतो. लेखकाने ही कलाकृती का निर्माण केली असावी, त्याच्या पाठीमागील प्रेरणा काय असावी याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमुळे समीक्षेला शोधाची प्रक्रिया म्हणून म्हटलेलं आहे. तर मित्र, आज आपण समीक्षा सिद्धांतामधील घटक 1 मधील उपघटक ई साहित्य समीक्षेच्या पायऱ्या हा घटक प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे अगदी सविस्तरपणे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेतलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज मित्रांनो आपण इथेच थांबूया. धन्यवाद.